मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक तरंबके, मुक्काम पोस्ट दरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे. मी पुरुष रोग तज्ञ असून ज्या लोकांना लिंगाविषयी समस्या आहेत यावर उपचार करणारा खात्रीशीर डॉक्टर आहे. जर आपणास लिंगामध्ये मनावशी ताठवता येत नसेल, आपल्या स्त्रीशी शरीर संबंध करताना आपलं वीर्य लगेच त्वरित बाहेर येत असेल किंवा आलेली ताठरता निघून जात असेल, शरीर संबंध करू की नाही याची भीती वाटत असेल, त्यामुळे व्यवस्थित परफॉर्मन्स तुम्हाला देता येत नसेल, तुमच्या लैंगिक समस्यामुळे तुमचा पार्टनर नाराज होत असेल तर आता काळजी करू नका. मित्रांनो, जर आपण अनेक ठिकाणी उपचार घेतलेला असेल, आपणास गुण आलेला नसेल तर काळजी करू नका. आपण फक्त या वेळी या व माझ्याकडे कायमस्वरूपी बरे होऊन जा. मित्रांनो, इतर डॉक्टर प्रमाणे मी या 15 दिवसाला, या 8 दिवसाला, या महिन्याला, या 2 महिने, या 6 महिने, या वर्षभर, या 2 वर्ष, या 3 वर्ष ह्या तपासण्या करा, त्या तपासण्या करा, हे आपण करू, ते करू, ह्यानी गुण आलं तर हे करू, त्यांनी मग ते करू, अशी उपचार पद्धत माझ्याकडे नाही. माझ्याकडे फक्त एकदा यायचे. एकदा आल्यानंतर तुम्हाला जास्त पैसेही खर्च करायचे नाहीयेत. माझ्याकडे रक्ताच्या तपासण्या केल्या जातील, लिंगाची तपासणी केली जाईल, तुम्हाला 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या जातील व माझी जी काय आहे ती थोडीफार फी घेतली जाईल. त्यामुळे मित्रांनो, आता काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अँझायटीचा त्रास घेऊ नका, डिप्रेशनचा त्रास घेऊ नका व मनाला बिलकुल खाऊ नका. आणि जरी तुम्हाला लिंगाची काही समस्या असेल, म्हणजे लिंगामध्ये मनावशी ताठवता येत नसेल, लिंगाविषयी कोणती समस्या असेल तर काळजी करू नका. मित्रांनो, आजार हे प्रत्येकाला होत असतात. काही लोक सांगतात, काही लोक सांगत नाही. अनेक लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होत असतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होत असतो. अनेक लोक उपचार आपापल्या पद्धतीने घेत असतात. पण मला हे माहित आहे, तुम्ही जरी उपचार कुठे घेतलेले असतील तर तुम्हाला गुण आलेला नाही. आपण लाखो रुपये डॉक्टरांकडे घातलेले आहेत, पण म्हणावं असं तुम्हाला फरक पडलेला नाहीये. तर आता काळजी करू नका. आपण फक्त एक वेळ मला येऊन दाखवा. मी 100% खात्रीशीर सांगतो, तुम्हाला पूर्ण बरं वाटेल म्हणजे वाटेल. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात या, आजार हे प्रत्येकाला होत असतात. त्यातून मार्ग काढणे आपलं काम असतं. अनेकांनी इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होतो. तर हा त्रास कशामुळे झालाय यावर जर आपण उपचार केला तर पेशंट हा पूर्णपणे बरा होतो. पण जर तुम्ही लिंगाला ताठर देण्यासाठी औषध दिली तर त्यांनी पेशंट कुणीही बरा होत नाही, त्याचे शीघ्रपतन राहत नाही. पण कशामुळे झालंय याचा जर आपण शोध लावलो, त्यावर जर उपचार केला तर 100% गुण येतो. त्यामुळे मित्रांनो, आता काळजी सोडून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घाबरू नका. घाबरण्यासारखं या आजारामध्ये काही नाही. आपल्याला फक्त चांगले शरीर संबंध करायचे आहेत, आपल्याला चांगला संभोग करायचा आहे, आपल्या पार्टनरला आपल्याला खुश करायचं आहे. मग घाबरण्याचं कारण काय? आणि पार्टनरही आपलाच आहे ना. तुम्ही त्याशी बोला, व्यवस्थित उपचार घ्या व या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होऊन जावा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपण अनेक जीवनामध्ये चुका करत असतो, त्यामुळे आपल्याला आजार होत असतात. आणि आजार हे आपल्या चुकांचंच प्रतीक आहे. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. रोज भरपूर प्रमाणात काम करा, भरपूर प्रमाणात टेन्शन घ्या, ह्याची चिंता, त्याची चिंता, त्याच्यामुळे आपल्याला आजारपणाला सामोरं जावं लागतं. आपण अयोग्य आहार घेतो, व्यायाम करत नाहीत, सांगितलेल्या गोष्टीचं पालन करत नाहीत. निसर्गाने जे आपल्याला सांगितले जसे इतर प्राणी निसर्गाला फॉलो करतात, त्याच्यामुळे ते कमी आजारी पडतात. पण पृथ्वी तलावर सगळ्यात जर आजारी कोणता प्राणी असेल तो मनुष्य प्राणी आहे. अनेकांना डायबिटीसचा त्रास आहे, हार्ट अटॅकचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे, पोटाचे आजार आहेत, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अनेक प्रकारचे आजार आहेत. पण मला एक सांगा वगैरे, तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये सर्व आजार घालून घेतले तर तुमच्या लिंगामध्ये ताठरता कशी येईल? तुम्ही व्यवस्थित शरीर संबंध कसे करणार? तर एकच सांगतो वगैरे, आजारांचा ससेमिरा लावून घेऊ नका. तुम्हाला जर का एकदा आजार झाले तर त्याचा परिणाम लिंगावर होणार म्हणजे होणार. काळजी कशासाठी करताय? ही पृथ्वी तुम्ही चालवताय का? नाही, ही पृथ्वी परमेश्वर चालवत आहे. मग तुम्ही काळजी कशासाठी करताय? काळजी केल्यामुळे सगळी हार्मोन्स लेवल बिघडते.
एक गोष्ट ध्यानात घ्या वगैरे. एक झाड आहे, तुम्ही जर त्याच्या रोज एक एक फांदी कापत गेले तर ते झाड टिकणार आहे का? तर बिलकुल नाही. त्यामुळे सर्व फांद्यांना जपा. आता या सर्व फांद्या म्हणजे काय? एक गोष्ट ध्यानात घ्या. आपलं शरीर हे आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स तयार होत असतात आणि त्याची एकदा लेवल बिघडली तर प्रॉब्लेम येतो. जर आपल्याला अनेक आजार झाले, त्याची जर का त्या आजाराला आपण कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर साहजिकच आहे त्याचा परिणाम होणार. म्हणजेच झाडाची जर एक एक फांदी कापत गेली तर ते झाड संपुष्टात येणार. त्यामुळं रोज व्यायाम करा, व्यवस्थित आहार घ्या, टेन्शन पासून मुक्त राहा आणि प्रत्येक दिवस आनंदात जगा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो किंवा लिंगाचे आजार होतात, या पाठीमागचे आजार हे कारणीभूत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हार्मोन्स लेवल व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ एक गोष्ट ध्यानात घ्या, ऑक्सिटोसिन हार्मोन, कॉर्टिसॉल हार्मोन, डोपामाइन हार्मोन, सेरोटोनिन हार्मोन, टेस्टोस्टेरॉन हार्मोन. हे हार्मोन्स काय आहेत? तर हे सर्व आपल्या सेक्स रिलेटेड हार्मोन्स आहेत. कॉर्टिसॉल वाढलं, साहजिक कॉर्टिसॉल कधी वाढतो? टेन्शन घेतल्यामुळे. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे इतर हार्मोन्सवर त्याचे परिणाम होतात. टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होते. टेस्टोस्टेरॉन लेवल्स काय? सेक्स हार्मोन. जर त्याची लेवल कमी झाली तर इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. टेस्टोस्टेरॉन कमी झाली, साहजिकच आहे आपला मूड ऑफ होतो. म्हणजेच काय? सेरोटोनिनची लेवल कमी होते, डोपामाइनची लेवल कमी होते आणि जे ऑक्सिटोसिन, जे महत्वाचे हार्मोन्स असतात प्रेम करण्यासाठी, याची लेवल बऱ्याच प्रमाणात असंतुलित होते. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. साहजिकच एक गोष्ट ध्यानात घ्या, समजा तुम्हाला डायबिटीज झाला. डायबिटीज झाल्यानंतर काय होतं? आपल्या नर्ववर परिणाम होतो, आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. आपल्याला बीपीचा त्रास झाला, आपल्याला हार्टचा त्रास झाला, साहजिकच पंपिंगवर याचा परिणाम होतो. जर आपल्या हार्टचा इजेक्शन फ्रॅक्चर हा 50, 60, 70 या लेवल पर्यंत पाहिजे, पण अटॅक आल्यामुळे त्याचे पंपिंगची कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे इजेक्शनचा प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, असे अनेक कारण आहेत ज्यामुळे तुम्हाला शरीर संबंध करताना अडचण येते. त्यासाठी तुम्हाला जर असं वाटत असेल की मला आयुष्यभर शरीर संबंधाविषयी काही टेन्शन नकोय, तर तुम्हाला मी एक गोष्ट करायला सांगणार. ती गोष्ट करा, त्याचं सेवन करा. तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन पासून खूप मुक्तता मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमचं जर हार्मोन्सची लेवल बिघडलेलं असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवा. आणि ह्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एकच पर्याय ते म्हणजे व्यवस्थित व्यायाम करणे, व्यवस्थित आहाराचं सेवन करणे, टेन्शनपासून दूर राहणे. शपथ घ्या ना, एक डोक्यात ठेवा, आजपासून मी कशाला घाबरणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एकच ध्यानात ठेवा, जगामध्ये तुमच्यापेक्षा कोणी ताकदवर नाही. घाबराच काय कारण येते? आणि कोण काय करणार? ज्याला जे करायचे करू द्या, बिंदास राहा. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हे आनंदात जागा. तुम्हाला तुमची ताकद तुम्ही समजून घ्या, ओळखून घ्या. जर तुम्ही ताकदवर राहिले तर तुमच्याजवळ आजार येणार नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे त्याला निसर्ग त्या पृथ्वीवर राहून देतो, आणि जो कमजोर आहे त्यांनी मृत्यूला सामोरे जायचं. म्हणून मित्रांनो, काळजी करू नका, आजारांना कंट्रोलमध्ये ठेवा. आजार हे मानवापेक्षा मोठे नाहीत आणि मानवाने एवढी प्रगती केलेली की घाबरण्याचं कारण नाही. मित्रांनो, फक्त एकच सांगतो, आयुष्यामध्ये इमानदार डॉक्टरपाशी उपचार घ्या. ज्या डॉक्टर लोकांना पैशाबद्दल खूप प्रेम आहे त्यांच्यापासून 4 हात लांब राहावा. हे तुम्हाला बरं करू शकत नाही, कारण की बरं करण्यासाठी डॉक्टरांनीही प्रामाणिकपणे पेशंट उपचार दिला पाहिजे. डॉक्टरचा जर उद्देश पैसे कमवणे असेल तर तुम्ही त्या डॉक्टरकडे बरे होऊ शकत नाही. मित्रांनो, माझ्याकडे अनेक भागातून लोक येतात, ते आपापली कहाणी सांगतात. डॉक्टर, माझे 5 लाख गेले, 9 लाख गेले, 8 लाख गेले, लाख रुपये गेले, पण मला कसलाही फरक पडत नाही. पण मी
माझा मित्र तुमच्याकडे बरा झाला अवघ्या कमी खर्चामध्ये, त्यांनी मला सांगितले की तुम्हाला दाखवून घ्या. मित्रांनो, अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक लोकांना मी बरे केलेलं आहे. जर आपणास बरं व्हायचं असेल तर खात्रीशीर तर तुम्ही माझ्याकडे या. मित्रांनो, हार्मोन्स लेवल व्यवस्थित ठेवा, आजारांना कंट्रोलमध्ये ठेवा, तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. मित्रांनो, एक टिप सांगतो. आपल्या जे हिरव्या पालेभाज्या असतात त्या सर्व हिरव्या पालेभाजी नायट्रिक ऑक्साईड असतात. त्यामुळं 3-4 प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या ह्या त्याचं मिक्सरमध्ये टाका, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याचा ज्यूस करा आणि रोज घेत चला. इरेक्टाईल डिस्फंक्शन पासून तुम्हाला कमीत कमी 30 ते 40% फरक पडेल. माझी इतर व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय खायचे सांगितले, ते व्हिडिओ पहा, तुम्हाला बरं वाटेल. फक्त एकच सांगतो मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी काळजी करू नका. आजारी असाल तर उपचार घ्या व व्यायाम करायला सुरुवात करा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, जीवनामध्ये तुमचं कोणीच नाही. तुमचा खरा सोबतीदार तुमचं शरीर आहे आणि जर तुम्ही शरीराला जपलं नाही तर तुम्ही जीवनामधून संपले म्हणून समजा. मित्रांनो, आनंदी राहा, इतका आनंदी राहा की जेव्हा तुम्ही रोडली जातात तेव्हा ज्याही लोकांना भेटतात त्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे किती हा आनंदी माणूस आहे, किती हा हॅपी माणूस आहे. त्यामुळे मित्रांनो, जीवन एकदाच मिळतं, परमेश्वराने एकदाच जीवन दिलेलं आहे. ते जर तुम्ही उपभोगलं नाही, अंदाज घालवलं नाही, तर जीवनाला जगण्यामध्ये काय अर्थ आहे. त्याच्यामुळं आठवड्यातून एक सुट्टी घेत चला, काम जरूर करा, प्रत्येकावर जिम्मेदारी असतात, पण फिरायला जात जा, निसर्गाने सानिध्यामध्ये राहत चला, शुद्ध पाण्याचं सेवन करत चला, शुद्ध आहार घेत चला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्शनपासून दूर राहा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, लाईक करा, कारण की तुमच्या सहकार्याशिवाय मी माझं चॅनल ग्रो होऊ शकत नाही. त्यामुळं आपण सहकार्य करा अशी विनंती करतो व इथेच थांबतो. नमस्कार.